पोरं सुद्धा. प्रत्येकाला सुरक्षित पार्किंग. अमित, पार्किंग आमचं हेच चाललं होतं. खूप गंभीर विषय. म्हणजे किती गमतीदार विषय असेल तरी गंभीर विषय आहेच. आता जसं माझ्या मतदारसंघात जी.के. मार्गचं आम्ही ते रुंदीकरणचं तिथे आलंय, पार्किंग होतं सगळीकडे, सगळे रस्ते तुम्ही पाहाल तर पार्किंग आपल्याला रस्त्यावरच करायला लागतं. आणि ही परिस्थिती काय आहे तर दोन गोष्टी झाल्यात. एक, जिथे जिथे BMCचं पार्किंग आहे आत्ता तिथे मागच्या 2 वर्षामध्ये कॉन्ट्रॅक्टर लावलेत आणि भाडी सुरू केलीत. बरोबर आहे. तर पहिला आपण इथं ठराव केला पाहिजे की ते सगळे पार्किंग पुन्हा एकदा फ्री ऑफ कॉस्ट करू, मोफत करू. आणि दुसरं, DCR प्रमाणे 4 फ्लॅटना 1 पार्किंग आहे. तर आपण पुन्हा DCR बदलून राज्य सरकारकडे हाच प्रस्ताव पाठवायचा की ज्या कुठच्याही नव्या इमारती होतील एकाला 1 पार्किंग असायलाच पाहिजे. जाऊया पुढे. स्वयंरोजगार हे अर्थात महत्त्वाचा विषय आहे. कारण रोजगार आपल्याला माहिती आहे गेल्या 10 वर्षात 12 वर्षात अच्छे दिन येणार करून तरुण थकून गेलेत. पण मुंबई एक अशी नगरी आहे, स्वप्न नगरी आहे, मायानगरी तर बोलतातच लोक, पण मुंबईमध्ये देशभरातून असेल, राज्यभरातून असेल, जी लोक जिथे स्वतः काही तिथे नोकऱ्या नसतील ते मुंबईत येतात. का तर मला एक नोकरी पाहिजे, मुंबईत मी मोठा होऊ शकतो, मुंबईत मी मोठी होऊ शकते, मुंबईत माझं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. हे जे स्वप्न बघून येणारी लोक आहेत त्यांना आपण आपल्या मागच्या काळात स्माईल नावाची एक इन्स्टिट्यूट सुरू केली होती, स्टार्टअप सेल सुरू केलं होतं. तेच स्टार्टअप सेल आता पुढे नेऊन आपल्याला जे तरुण तरुणी आहेत त्यांना जे कोणी म्हणजे त्याच्यात अर्थात फिल्टर्स लावून आपल्याला आयडिया काय आहेत स्टार्टअप वगैरे, पण जवळपास 25,000 ते 1 लाख रुपयांचं स्वयंरोजगार सहाय्यता निधी आपण त्यांना देऊ शकू अशी आपण त्याच्यात एक प्रोव्हिजन करत आहोत. आणि दुसरा विषय म्हणजे आत्ता घरी तुमच्या काही असतं, पार्टी वगैरे असते किंवा घरी कोण जेवायला येतं, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट किती लोक करतात? आपण तर करतोच. पण काल 31 तारखेला आणि 25 तारखेला त्यांनी बंद पुकारला होता. कारण ते ज्या परिस्थितीत काम करतात, 10 मिनिटाचं प्रेशर असतं, ते पोचले नाही तर त्यांचं पगार कापला जातो, बाईक जप्त केली जाते. हे सगळं न होता मला वाटतं अखिल तुम्ही पण हा विषय गिग वर्कर्सचा आम्हाला अधिवेशनात घ्यायला सांगितलं होतं. आपण गिग वर्कर्स असतील किंवा आपले जे डबेवाले आहेत त्यांना बाईक्स घेण्यासाठी आपण बिनव्याजी कर्ज 25,000 त्या गिग वर्कर्स आणि डबेवाल्यांसाठी करणार आहोत. पुढे जाऊया. मुंबई कर, त्याच्यात सगळ्या शहरांमध्ये कर 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 हा महत्त्वाचाच आहे आणि कर भरायलाच लावतं आहे दिल्ली सरकार आपल्याला. अजून GSTचं अमित देणं बाकी आहे. आमच्या वेळी तर 26,000 कोटी रुपये दिल्ली सरकार आपल्याला परत म्हणजे केंद्र सरकार देणं बाकी होतं GSTचं. म्हणजे सगळ्या बाजूनी जी आपली मुंबई लुटली जाते, कुठेतरी मुंबईकरांना मोकळा श्वास करांमध्ये पण मिळाला पाहिजे. आपल्या सरकारने जे वचन दिलं होतं उद्धव साहेबांनी ते पूर्ण केलं, ते म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ करणार होतो. पण मला वाटतं आज आपण ठराव केला पाहिजे इथे की जेव्हा आपलं सरकार बनेल तेव्हा 700 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्याचा मालमत्ता कर रद्द करून टाकायचा आहे. आणि अर्थात दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे अदानी कर लावणार आहेत, कचरा कर. ते भाजपचं स्वप्नच आहे की मुंबईकरांवर अजून एक कर लावायचा. तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण कोस्टल रोड केला, कोस्टल रोड अजूनही ते आपलं स्वप्न आणि आपली स्वप्नपूर्ती, टोल लावलेला नाहीये, मुंबईकरांवर छुपा कर लावला नव्हता, हिडन टॅक्स कुठचाही नव्हता. तसंच हा अदानी कर देखील जो कचरा कर लावणार आहेत, वेस्ट युजर फी लावणार आहेत, ती देखील आपल्याला. तर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे उमेदवारांना मार्गदर्शन करतात. तसंच काय काय करता येईल, उपाययोजना करता येईल याबद्दल मार्गदर्शन केलं जाताना पाहायला मिळतंय. पादचारी रस्ता असेल, तसंच स्वयंरोजगार असेल, पार्किंगचा प्रश्न असेल, या विविध मुद्द्यांवरती सध्या दोन्ही बंधू मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात.